न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून कथुरंगण गाव, घाटनदेवी परिसर, जिल्हा नाशिक येथे लोकसेवा पत्रकार संघाच्या वतीने जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना मोफत दप्तर, शालेय उपयोगी साहित्य तसेच खाऊचे वाटप करण्यात आले। विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविणारा हा सामाजिक उपक्रम 15 ऑगस्ट रोजी उत्साहात पार पडला। लोकसेवा पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री शामराव रोकडे यांच्या पुढाकारातून दरवर्षीप्रमाणे यंदाही हा उपक्रम राबविण्यात आला। पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडतानाच सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याचा त्यांचा हा उपक्रम कौतुकास्पद ठरला। आर्थिकदृष्ट्या गरजू व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे, त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलावे आणि शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी या उद्देशाने हा उपक्रम सातत्याने राबविला जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले। यावेळी विद्यार्थ्यांना दप्तर, विविध शालेय उपयोगी वस्तू आणि खाऊचे वाटप करण्यात आले। साहित्य मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने राबविणे ही समाजासाठी प्रेरणादायी बाब असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले। या कार्यक्रमास लोकसेवा पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री शामराव रोकडे, उपाध्यक्ष श्री सुभाष भाऊ पाटील, सचिव श्री भूषण देव, युवा उद्योजक श्री गिरीश चव्हाण, शाळेचे मुख्याध्यापक श्री अमोल बावासर, शिक्षक श्री संजय चव्हाण सर, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। शामराव रोकडे यांचा सामाजिक उपक्रमांचा सातत्यपूर्ण ध्यास। लोकसेवा पत्रकार संघाचे अध्यक्ष शामराव रोकडे हे पत्रकारितेबरोबरच सामाजिक कार्यातही सातत्याने सक्रिय असतात। विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, गरजू घटकांना सहकार्य आणि सामाजिक जनजागृतीच्या माध्यमातून समाजाशी असलेली नाळ त्यांनी कायम जपली आहे। दरवर्षी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम राबवून त्यांनी सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण केला आहे। यंदाही हा उपक्रम पुढे नेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्यात आला। पत्रकारिता ही केवळ बातमी देण्यापुरती मर्यादित न राहता समाजाच्या विकासासाठी आणि गरजू घटकांच्या मदतीसाठीही उपयोगी ठरू शकते, याचे उदाहरण या उपक्रमातून पाहायला मिळाले। रोकडे यांच्या या सामाजिक उपक्रमाचे ग्रामस्थ, शिक्षक आणि पालकांनी मनापासून कौतुक केले। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवर, शिक्षक, अंगणवाडी सेविका, ग्रामस्थ आणि उपस्थितांचे लोकसेवा पत्रकार संघाच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले।